उकडीचे मोदक, गणपती बाप्पाचे आवडते मोदक. अचूक प्रमाण व छान मौसूत मोदक करायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा. गणपती बाप्पा मोरया. पहिल्यांदा आपण बघणार आहोत मोदकाच्या आतलं सारण, स्टफिंग. एका जाड बुडाच्या कढईत 1 चमचा तूप घालायचं. त्यात 1 वाटीभर खवलेला ओला नारळ घालायचा. नारळाच्या अर्धा आपण गूळ यात टाकायचा. मग सारण एकजीव होईपर्यंत परतवायचं. त्यात 1 चिमूटभर मीठ, 1 चमचा भाजलेली खसखस, 1 पाव चमचा वेलची जायफळ पूड टाकायची, जेणेकरून मोदक अजूनच स्वादिष्ट होतील. सारण मंद आचेवर परतून कोरडं होतं. 3 ते 4 मिनिटात हे तयार होतं. आता आपण बनवूया उकड, मोदकाची उकड. सुवासिक कुठल्याही तांदळाची पिठी आपण उकडसाठी वापरू शकतो. शक्यतो जुना तांदूळ असावा व आंबेमोहोर बासमती तुकडा तांदूळ मी वापरते. जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत उकड करायला घ्यावी. मोदक पांढरा शुभ्रा दिसण्यासाठी मी इथे 1 वाटी दूध व 1 वाटी पाणी इथे वापरली आहे. त्याचबरोबर त्यात चिमूटभर मीठ व अर्धा चमचा साखर ही म्हणजे मोदक अजूनच चविष्ट मऊ होतात. आता या पाण्याला उकळी आली की गॅस मंद किंवा बंद करायचा व त्यात मोजून 2 वाट्या तांदूळ पिठी टाकायची. उलटण्याने चांगलं हलवून गॅस बंद करायचा. 10 ते 12 मिनिटे छान पिठी मुरू द्यायची. कोल्ड जत असेल तरीही वरून पाणी वगैरे घालायचे नाही. 10-15 मिनिटांनी उकड परातीत काढून तेल पाण्याचा हात लावून हाताच्या पंजाने किंवा तळव्याने छान मळून घ्यायची. साधारण 7-8 मिनिटे मळून अगदी उकड लोण्याच्या गोळासारखा मऊ करायची. थोडासा तुपाचा हात लावून मळायचं. मग एक गोळा घेऊन अंगठाच्या साहाय्याने मध्ये दाब देत गोलाकार फिरवत छान पारी बनवायची. जर तुम्हाला हाताने कळ्या येत नसतील तर तुम्ही मोदकाच्या साच्याने मोदक करू शकता. मोदक वाफवण्यासाठी तुम्ही इथं केळीचं किंवा हळदीचं पान वापरू शकता. मी इथे हळदीचे पान वापरले आहे. खूप सुंदर चव व सुगंध येतो हळदीच्या पानांमुळे. असो, आमचे सुंदर मोदक तयार झाले. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.